सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रज आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनात राजा. कसे आहात मंडळी? मजेत ना? तर चला मंडळी, सकाळचे वाजलेत 6:45 आणि आपण चाललो दुधाला. दूध वाटायला जाऊया. आधी दूध आणायला जाऊया, नंतर दूध वाटायला जाऊया. मुलांची शाळेत जाण्याची लगबग बघा. सकाळी सकाळी लोकांची गडबड असते. चला आपण पण जाऊया पटापट पटापट पटापट. तर मंडळी, झाले दूध बीध वाटून झाले. तुम्ही मगाशी बघितलं असेल दूध वाटलं. मगाशी म्हणजे खूप झालं हो, त्याला 4-5 तास झाले. जा आणि आता जेवायला बसलं डायरेक्ट. सकाळी नाश्ता केला होता, आता आंघोळ केली आहे. दुधांशपैकी शाळेत गेला. दुपारचे 2 पण वाजून गेलेत. आता जेवायला बसलं. आज आपल्याकडे बुधवार आहे म्हणल्यानंतर आज मस्त की मच्छी आहे. तर या मच्छीचं जेवण जेवायला. हे बघा मस्तपैकी. ते काय आहे, सुरमई ना? सुरमई समीक्षाने कालच घेऊन ठेवली. किती कितीची? 1600 रुपयाची बोलते. तर चला या मंडळी जेवायला. इथे मस्त कालवण पण आहे सोबत. मस्त जेवूया. समीक्षा आज खाली गेलेली थोडीशी, ते गुळ वगैरे आणायला उद्यासाठी. तर आता समीक्षाने बघा आपलं पिझ्झा आणलं आहे आणि आपली रोजची भजी. तुम्ही बघितलं असाल कधी ना कधी आमच्या व्हिडिओमध्ये भजी दिसतेच. आमची आवडती आहे चटणी, खूप छान असते. तर चला या मंडळी भजी खाऊया, पिझ्झा पण खाऊया. इथे गट्टू पण क्लासवरून आलेला आहे. पिझ्झा भजी चटणीसोबत किती छान लागतं बघा. हा हा. मस्त की उन्हाळ्याचा एक पदार्थ. काय मंडळी या पदार्थाचं नाव तुम्हीच सांगा आता. काय? कॉमेंट करून सांगा काय सांगा मंडळी. खरबुजा, टरबूज. वा छान. गारेगार गारेगार गारेगार. या खरबूज खायला मंडळी मस्त. ए हां, ए दक्ष त्याच्या बिया नको काढू रे पागल. खूप दिवसांनी यमी. तर मंडळी आता झालं जेवण खाऊन बाहेर उभं आहे आणि आपलं ऑफिसचं देखील काम संपलेलं आहे. आजसुद्धा 12:30 झाले आणि उभा आहे इथे. मंडळी आता झालं तर शिमगा. आता म्हणजे शिमगा सुरूच झाला आहे म्हणलं. 12 तर वाजून गेले रात्रीचे. आता शिमग्याला सुरुवात होईल. उद्या होम लागेल आणि आता मग काही लोक होमाला गेलेत. बरीचशी लोक आज उद्या जातील, कारण उद्या वर्किंग डे आहे आणि परवा शुक्रवारी धुलीवंदनाची सुट्टी आहे. त्या धुलीवंदनाची सुट्टी आणि शनिवार रविवार अशी सुट्टी टाकली तर 3 दिवस आरामशीर सुट्ट्या भेटत आहेत. हां, त्या सुट्ट्या भेटत पण झाले का माहिती लपडं. 10वीच्या परीक्षा अजूनसुद्धा चालू आहेत आणि त्याच्यानंतर मग शाळेच्या परीक्षा पण चालू आहेत. त्याच्यामुळे बरीचशी परीक्षांमुळे मुलं रखडतील, कदाचित जाणार नाहीत. पण तरीसुद्धा सरकार म्हणजे प्रशासनाने जादा गाड्या सोडल्यात. तरी पण गर्दी आटोक्यात येणार नाही एवढी गर्दी होते मंडळी. म्हणजे लोकांचा म्हणजे कोकणात जास्त करून कोकणातल्या लोकांचा हा जवळचा सण आहे आणि या सणाला देव भेटायला येतात आपल्याला. देव आपल्या प्रत्येकाच्या घरी येतो. इतर वेळेला आपण देवाच्या घरी जात असतो, पण हा असा एक सण आहे ज्यामध्ये मंडळी देव आपल्या घरी येतात. तर त्यांचं स्वागत करायला मंडळी जातच असतात. प्रत्येक गावची म्हणा, प्रत्येक जण जात असतो. आपापल्या परीने देवाचं स्वागत करत असतो. तर उद्या आपल्या इथे सुद्धा होळी आहे. तर उद्या दाखवू होळी. आणि आताचा दिवस तर इथे संपला आहे आणि आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.